तर ही थेट दृश्य आपण सध्या चैत्यभूमीवरून पाहतोय। उपमुख्यमंत्री अजित पवार हे आता या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी दाखल झालेत। आज बाबासाहेब आंबेडकरांचा 68वा महापरिनिर्वाण दिन आहे आणि महापरिनिर्वाण दिनानिमित्त महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आता चैत्यभूमीवर दाखल झाली। ही थेट दृश्य आपण सध्या चैत्यभूमीवरची पाहतोय। आज महापरिनिर्वाण दिनानिमित्त महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमी या ठिकाणी दाखल झालेत। तर हे एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून पाहतोय। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आता चैत्यभूमीवरती दाखल झाले। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब इथे उपस्थित झालेले आहेत। आमदार अमोल मिटकरी साहेब हेही अभिवादन करण्यासाठी इथे उपस्थित आहेत। तर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी आता चैत्यभूमी या ठिकाणी दाखल झालेत। बाबासाहेब आंबेडकरांचा आज 68वा महापरिनिर्वाण दिन आहे। महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर भीम अनुयायांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे आणि याच पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमी या ठिकाणी दाखल झालेत। तर अगदी थोड्याच वेळात महाराष्ट्राचे राज्यपाल CP राधाकृष्णन त्याचबरोबर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमी या ठिकाणी दाखल होतील आणि त्यापूर्वी आता उपमुख्यमंत्री अजित पवार हे चैत्यभूमी या ठिकाणी दाखल झालेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे चैत्यभूमी या ठिकाणी दाखल झालेत। ही थेट दृश्य एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून पाहतोय। महापरिनिर्वाण दिनानिमित्त महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे चैत्यभूमी या ठिकाणी दाखल झालेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।